नाही. आता सांगतो कशाला माहितीये तुम्हाला, बी पेरलं तर माती टाकतात, ते उगवलं तर पाहिजे ना, त्याला माती लागेल. तसं केलेलं सत्कर्म झाकून ठेवलं तर त्याचा विकास होईल, ते वाढेल. आपण केलेलं सत्कर्म लगेच सांगतो, मी 2 माळी जपतो, मी 4 माळी जपतो. देवाला काही घेणं नाही तू किती माळी जपतो ते दाखवू नको. अरे बाहर क्या दिखला रहा, अंदर जपले राम, कहा काज संसार से तुझे धनी से काम. ज्याच्याची गरज आहे त्याच्यापर्यंत कळायला पाहिजे. हो, महाराजांचा सुंदर वचन आहे, कळावे तयासी कळे अंतरीचे. ज्याला कळायला पाहिजे त्याला कळतं. लोकांना काय, लोक कोणाला येड्यालाही मानतात, येड्याला पण मानतात. लक्षात घ्या, आमच्या विदर्भामध्ये अवलिया साधू जास्त असतात, अवलियांचा भरणा जास्त. अवलिया म्हणजे जे मेंटल हॉस्पिटल मध्ये असले पाहिजे त्यालाही लोकांनी अवलिया केलेलं असते बरं का. झाले गजानन महाराज झाले, काही कुंडलिक महाराज झाले, असे थोडे लोक महात्मे सोडले, तर नंतर जे झाले तो ट्रेंड झाला. येड्याचा लोकांनी व्यापार केला. समजून घ्या ना, येडा वेगळा आणि अवलिया वेगळा. एखाद्या वेळेला अवलियाला वेडा म्हटलं तर चालेल, पण वेड्याला अवलिया करू नये. काय कळलं? अवलियाला वेडा म्हटलं तर चालेल. परमहंस को पागल कह दो तो कोई बात नहीं, चल जाएगा, लेकिन पागल को परमहंस मत बनाओ. वेड्याला अवलिया बनवू नका. लोकांना काय आपण विचार नाही करीत, विवेक वापरीत नाही. गतानुगतिकता, गतानुगतिकता म्हणजे वंदिले वंदावे, निंदिले निंदावे, वंदिले वंदावे, निंदिले निंदावे, वंदिले वंदावे, याला म्हणतात गतानुगतिकता. म्हणजे काय, तर दुसरा एखादा काही करतो तर त्याचं पाहून आपणही तसंच करणे, याला गतानुगतिकता म्हणतात. याचं उदाहरण तुम्हाला देतो. एका गावामध्ये एक ब्राह्मण बुवा राहायचे, त्याच्या शेजारी एक कुंभार असायचा. त्या कुंभाराकडे एक गाढव होतं, त्याच्याकडे असतंच ते, कारण ते त्याच्या माती वाहण्याचं मुख्य साधन आहे. तर मग ब्राह्मण बुवा आणि तो कुंभार जवळच राहायचा. आणि ब्राह्मण बुवा सकाळी उठले, पूजा वगैरे झाली की पूजेनंतर शंख ध्वनी करायचे, शंख वाजवायचे ना. शंख जोरात वाजला की कुंभाराच्या घरचं जे गाढव होतं त्याला वाटायचं की आपलाच कोणी ज्ञाती बांधव एखादा ओरडतो की काय, आपल्या जातभाई एखादा ओरडतो असं समजून ते गाढव तसाच स्वर लावून तसाच आवाज काढून ओरडायचं. तेव्हा या ब्राह्मणाला वाटायचं की हे गाढव पुण्यवान आहे, की शंख वाजल्याबरोबर रोजच ओरडतं, हे पुण्यवान आहे. आणि या ब्राह्मणाने त्याचं नाव ठेवलं शंखेश्वर. काय नाव ठेवलं? शंखेश्वर. वा, शंखेश्वर. त्या कुंभारालाही माहित नाही शंखेश्वर आहे म्हणून, तर हे म्हणायचे बघा आता मी शंख वाजवतो, बायकोला सांगायचं शंखेश्वर कसा आवाज करतो बघा. आणि त्याने शंख वाजवला की गाढवाचं ओरडणं सुरू. असं रोज गाढव ओरडायचं त्याच्याबरोबर, शंखेश्वर ओरडायचा. आता एके दिवशी शंखेश्वर चिठ्ठी आली, निघून गेला, मेला. गाढव मेलं, ते गाढव मेलं. आणि दुसऱ्या दिवशी आणि शंख वाजवला पण आवाज आला नाही, तर त्याला खटकलं. पूजा झाल्यानंतर तो त्या कुंभाराकडे गेला. कुंभाराला विचारलं, का रे वा, आज शंखेश्वर ओरडला नाही? त्याने विचारलं, कोण शंखेश्वर महाराज? अरे तुझ्या घरी असलेलं गर्दब ते गाढव ओरडला नाही आज. त्याने सांगितलं, हो तो होय महाराज, तो मेला, त्याचं निधन झालं, कालच मेला तो संध्याकाळी. ब्राह्मण म्हणाला, अरे रे, पुण्यात्मा होता बिचारा. आता तो पुण्यात्मा आहे असं थोडंच आहे. ते शंख वाजतो म्हणून त्याला वाटतं गाडा ओरडायला, ओरडतं ते पण आपण एवढे भोळे लोक असतो. मागं ते डुक्कर एका मंदिराला फेरी मारत होतं, लोकांनी त्याच मंदिर बांधून टाकलं. लोकांच्या नादी लागायचं कठीण आहे, कारण बुद्धी गहाण ठेवल्यासारखं आपण वागू नये महाराज. आपण एसटीतून जातो, कुठे एखादा दगड दिसला, लाल दगड दिसला की वाकलेच नमस्कार. अरे पण तो कशा, कोणता दगड आहे, कोणता देव आहे ते तर पहा, येईल मागे मागे एखाद्या दिवशी घडी. नमस्कार करताना सुद्धा चिकित्सा करायला सांगितलं, शास्त्र सांगतं तसं. पण हे याने ब्राह्मणाने विचार केला की शंखेश्वर बिचारा मेला, आणि मग दुखवटा पाळणं म्हणून त्याने काय कुंभाराला सांगितलं नाही. पण परत आला आणि त्याने विचार केला की बिचारा माझ्याबरोबर 2 वर्षापासून रोज शंख करत होता, आवाज करीत होता, हा पुण्यात्माच आहे.
त्याच्यासाठी दुखवटा म्हणून ब्राह्मणाने मुंडन करून घेतलं, टक्कल केलं, दुःख व्यक्त करण्याचं टक्कल केलं. आणि गावात फिरतो, त्या ब्राह्मणाच्या शेजाऱ्याने त्याला विचारलं, का हो तुम्ही का मुंडन केलं, काही दुःखद प्रसंग? हो, जरा शंखेश्वर गेले ना, शंखेश्वर गेल्यामुळं मी दुःखी आहे. आता त्या शेजाऱ्याला वाटलं की ब्राह्मण विद्वान आहे, ज्या अर्थी याने टक्कल केलं म्हणजे शंखेश्वर कोणी मोठा माणूस असेल, मोठा महात्मा असेल. हा म्हणला तुम्हाला दुःख आहे तर मला दुःख होईलच ना, त्यानेही टक्कल करून घेतलं. शेजाऱ्याने घेणं नाही, देणं नाही, काही नाही, गाढव मेलेलं आहे, विचार नाही, पूछ नाही, शेजाऱ्याने केलं टक्कल. त्याच्या शेजाऱ्याने त्याला विचारलं, का तुम्ही टक्कल केलं? काय नाही म्हणले. ते काय झालं? शंखेश्वर गेले म्हणतात. ब्राह्मण बुवा म्हणाले की शंखेश्वर गेले आणि त्यांनी मुंडन केलं म्हणून मी केलं. तो म्हणाला मग मी काय वेगळा आहे काय? शंखेश्वर तुम्ही केलं त्याच्यासाठी मी पण टक्कल करतो. त्याने टक्कल केलं. त्याच्या शेजाऱ्याने त्याला तेच विचारलं, का नाही म्हणले, काय यांनी केलं म्हणून मी केलं. शंखेश्वर गेले, शंखेश्वर गेले. सगळ्या गावात ते पसरलं ना लोन, सगळी गल्ली टकली झाली. हळूहळू गल्ली, मग मागच्या गल्लीतले, पुढच्या गल्लीतले, सगळं गाव झालं ते टकल. सगळं गाव, सगळीकडे चाट्या चमकू लागल्या. अशा चमचम ते चमकायला लागल्यावर त्या गावात एक सरकारी कर्मचारी आला. त्याने पाहिलं, मोठा ऑफिसर होता, असेल कोणी आयुक्त वगैरे, कलेक्टर असेल. आला आणि त्याने विचारलं की गावात सगळीकडे टकले लोक दिसतात, मुंडन केलेलं आहे, काय प्रकार आहे? त्याने एका मनुष्याला धरलं, विचारलं, का रे काय प्रकार आहे, का टक्कल केलेलं आहे, मुंडन का केलेलं आहे? त्याने सांगितलं, महाराज शंखेश्वर गेले. कलेक्टर मला शंखेश्वर, सगळं गाव शंखेश्वरासाठी मुंडन कर? हो म्हणजे सगळ्या गावानेच केलेलं. हो बर. पण मग कलेक्टरला उत्सुकता निर्माण झाली, सगळं गाव ज्याच्यासाठी टक्कल करतंय तो माणूस मोठाच असेल. तो म्हणाला, कोण होते शंखेश्वर, मला सांगशील? त्याने सांगितलं, मला माहित नाही. माहित नाही? टक्कल केलं? हो केलं. तुला सांगितलं कोणी? शेजाऱ्याने. शेजाऱ्याला, त्याच्या शेजाऱ्याला विचारलं, मला माहित नाही. म्हणजे मागच्या गल्लीत त्याला विचारलं, तर मला आपल्याला माहित नाही शंखेश्वर कोण आहे, पण सगळ्यांनी केलं म्हणून मी केलेलं आहे. हळूहळू ज्या गल्लीत शंखेश्वर होता त्या गल्लीमध्ये ते आले आणि जवळजवळ पोहोचले. ब्राह्मणाकडे गेले, विचारलं, का सगळे गाव टकलं झालेलं आहे, कोणालाच माहित नाही शंखेश्वर कोण आहे, तुम्ही तरी सांगा शंखेश्वर कोण आहे? त्याने सांगितलं, आता आली की नाही समस्या? त्याला सांगितलं, आता तुम्ही विचारतात तर सांगतो. काय? अहो म्हणले, शंखेश्वर कोणी माणूस नाहीये, महात्मा वगैरे, तो गाढव आहे. मी रोज शंख वाजवतो, तोही ओरडायचा, म्हणून मी त्याचं नाव शंखेश्वर ठेवलेलं आणि त्याच्यासाठी मी टक्कल केलं. मी कोणाला म्हणालो नाही टक्कल करा, पण या लोकांनी विचार नाही, पूछ नाही, काही नाही, सगळं गाव टकलं झालं. त्यात माझा काय दोष आहे? हा त्यांचा मूर्खपणा आहे, लक्षात घ्या तुम्ही. हे पडतं की तुम्हाला? याला म्हणतात बुद्धी न वापरणे, याला गतानुगतिकता म्हणतात. तसं एखादा साधू उदयाला आला त्याचे चेले तयार होतात. कोणताही साधू येऊ द्या, मठ बांधला, आश्रम बांधला, लोक म्हणजे बाबाजी आहे, चला बाबा चला. आणि एखाद्या दिवशी बाबाचं चुकीचं वर्तन डोळ्यापुढे येतं, लोक म्हणते गद येते, चुकला आपलं, पण आता काय उपयोग? असं करू नका, थोडं सावध राहा. ज्ञानी महात्म्यांची लक्षणं कळली पाहिजेत, संतांनी ती सांगितलेली आहे. काय लक्षण आहे त्याचं? लक्षणं त्याची खूप आहे. प्रस्तावनेमध्ये आणखी वेगळी दुसरी पद्धतीने जाता येईल, पण लक्षणांचा विचार फार गरजेचा आहे. जसं सुगंध लपत नाही चंदनाचा, तसं साधू संत महात्म्यांची जी स्थिती आहे ती लपत नाही, त्यांचं लक्षण लपत नाही. काय लक्षण आहे महात्म्याचं? पहिल्या चरणात सांगतात, संसार